मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आता आपण बघितलं, आतापर्यंतचा आपला प्रवास झाला. नंद घराणं बघितलं, अशोकाचं घराणं म्हणजे मौर्य घराणं पण बघितलं. आता आलेलं आहे शुंग घराणं. तर ह्याच्यामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे ते आता आपण बघूया. तर सम्राट अशोकानंतरचं मौर्य सत्तेचं सामर्थ्य अगदी कमी कमी होत गेलं. जवळजवळ मौर्य साम्राज्य हे संपल्यातच गणना झाली. त्याच्यानंतर शेवटच्या मौर्य राजाचं नाव आपण बघूया. त्याचं नाव बृहद्रथ. काय होतं? नीट लक्ष द्या माझ्याकडे. त्या राजाचं नाव होतं बृहद्रथ. आणि मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग यानं बंड केलं. काय केलं? बंड केलं आणि त्यानं या राजाची हत्या केली. म्हणजे कुणाची? बृहद्रथाची. आणि तो स्वतः राजा झाला. आपल्याला शेजारी दिसतंय की इसवी सन 4 त्या 6व्या शतकातील भारत आपण बघतोय. त्याचं गुप्तांचं साम्राज्य आणि आधुनिक शहर ह्याचा संपूर्णपणे कुठे कुठे त्यांचं राज्य होतं हे सगळा या प्रकारचा संबंधित असा नकाशा हा आपण आता त्याच्या शेजारीच बघतोय. पुढे जाऊया. इंडो ग्रीक राजे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिसतंय की सिकंदराचं चांदीचं नाणं. तर ह्या चांदीच्या नाण्याची आता आपण दोन्ही पण भाग बघतोय. म्हणजे पुढचा पण भाग बघतोय आणि मागचा पण भाग बघतोय. पुढच्या बाजूला राजाचं चित्र आहे आणि मागच्या बाजूला एका ग्रीक देवतेचं चित्र आहे. बरोबर? तर आता या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती आणि त्यांनाच इंडो ग्रीक राजे असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इंडो ग्रीक राजे. व्याख्या नीट लक्षात घ्या. बरोबर? तर प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्वाची होती. म्हणजे असं जवळजवळ समजा विद्यार्थी मित्रांनो की त्यांची नाणी ही अजूनही म्हणजे त्याच्यावरून नंतर पण अशी नाणी पुष्कळ ही पाडली गेली. मग त्यांच्या नाण्यामध्ये असं वैशिष्ट्य असं काय होतं ते बघूया आता आपण. तर आपण सुरुवातीलाच मी सांगितलं की एका बाजूवर राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र म्हणजे ग्रीक देवता. आणि अशा पद्धतीची ही नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. आणि पुढं ती आपल्या भारत देशामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा रुजली. आणि इंडो ग्रीक राजामध्ये मिनॅंडर हा राजा हा प्रसिद्ध असून त्यानं नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. आणि मिनॅंडर याचा अर्थ काय आहे तर दिलेला आहे आपल्या उपक्रमामध्ये. तर मिनॅंडर म्हणजे मिलिंद नाव आहे हे. आपण आता बघतोय आपल्या आधुनिक काळामध्ये हे मुलाचं नाव ठेवलं जातं. काय? मिलिंद. बरोबर आहे? पुढे जाऊया. यानं काय केलं तर भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पर्य या ग्रंथाची निर्मिती त्यानं केली. आणि पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ काय होतो तर प्रश्न. पन्ह याचा अर्थ पाली भाषेमध्ये काय होतो तर प्रश्न असा होतो. आता आपण बघितलं शुंग घराणं. आता आपण बघणार आहोत कुशाण राजे त्यांचं घराणं. त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे. चला तर भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या ह्या सतत आपल्या देशामध्ये यायच्या, आपल्या भारतामध्ये. कारण आपला देश भारत हा सर्व गुण संपन्न होता. ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की दुधामधाचे प्रवाह वाहतात. म्हणजे इतकं आपल्या भारत देशामध्ये सुख समृद्धी भरभराट अशी होती. त्याच्यामुळं सतत हे बाहेरचे काही देशातली लोक ही सतत आक्रमण करत राहायचे, सतत आपल्यावर वरचढपणा करण्याचा प्रयत्न करायचे. आणि ह्या टोळ्या सतत बाहेरून आपल्या भारत देशामध्ये येत राहायच्या. तर त्याच्यामध्येच मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या टोळ्या आहेत. कोणत्या? कुशाण. आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं. काश्मीर तर तुम्हाला माहितच आहे. म्हणजे किती तिथे सुबकता आहे ते तुम्ही आपण आता बघतच आहोत. आपण शिकतोय ते पण. बरोबर? तर मग आता
ह्याच्यामध्ये भारतामध्ये आपल्या सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात ह्या कुशाण राजांनी केली. कोणी केली? कुशाण राजांनी. आणि या नाण्यांवरती त्यांनी काय केलं, तर आपला हा भारत देश आहे. तर जसं की इंडो ग्रीक त्यांनी ग्रीक त्यांच्या देशातल्या लोकांनी जसं त्यांची नाणी पाडून एका बाजूला ग्रीक राजाचं चित्र, एका बाजूला ग्रीक देवतेचं चित्र, त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये या कुशाण राजांनी काय केलं, तर ह्या नाण्यांवर एका बाजूला गौतम बुद्ध आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला विविध भारतीय देवता, म्हणजे ज्या भारतामधले जे देव देवता आहेत त्यांच्या प्रतिमा वापरण्याची ही प्रथा ह्या आपल्या कुशाण राजांनीच सुरू केली. त्याच्यानंतर कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. राजाचं नाव नीट लक्षात घ्या. राजाचं नाव आहे कनिष्क, बरोबर. हा कुशाणचा राजा होता आणि त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. आता त्याच्याबद्दल आपली माहिती आपण बघूया. सम्राट कनिष्क. तर ह्या कनिष्काचं जे साम्राज्य त्यांनी जे स्थापन केलं होतं, त्यांनी जो त्याचा विस्तार केला होता तो पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरला होता. तुम्ही विसरला नसाल तर मी तुमच्या लक्षात आणून देते की ह्याच्या अगोदरच्या काही उपक्रमात आपण बघितलं की महाजनपदांचे नावं म्हणजे पूर्वीच्या देशांचे नावं साम्राज्याची आणि आत्ताची त्याची बदललेली. मी आठवण करून देते. उदाहरणार्थ उज्जयिनी आणि आत्ताच्या काळातलं त्याचं नाव आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. तर आता ह्या कनिष्क राजानं सोन्याची आणि कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहे. अर्थात म्हणजे त्यांनी जी त्याच्या काळामध्ये जी नाणी बनवली होती ती सोन्याची आणि तांब्याची बनवलेली. आलं लक्षात बरोबर? पूर्ण विस्तार. पुढे जाऊया. तर आता कनिष्काच्या काळामध्ये बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. म्हणजे त्या आपण याच्यावरून एक अंदाज करू शकतो की त्या काळामध्ये बौद्ध धर्म हा खूप प्रसारित असा आपल्या भारतामध्ये झाला होता. त्याच्यानंतर कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलं होतं. कोणतं? कनिष्कपूर. आपल्या नावानेच त्यांनी ते स्थापन केलं होतं. त्याच्यानंतर श्रीनगर जवळ असलेलं कामपूर नावाचं गाव म्हणजेच कनिष्कपूर हे असावं असा अंदाज आपल्या इतिहासकारांनी मांडलेला आहे. पुढे जाऊया. तर आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपला प्रश्नाचा स्वरूप असा आहे की सांगा पाहू, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे आणि कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेलं शहर कोणतं? चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.